आपण जे बस्ती हे पंचकर्म करतो ते आणि एनिमा दिला जातो या गोष्टींना बऱ्यापैकी सेम समजलं जातं, परंतु त्या दोन्ही ऑपोजिट गोष्टी आहेत. बस्तीमध्ये आपण पक्वाशयावर काम करतो. पक्वाशयामध्ये जो विकृत अवस्थेतील वात असतो तो आपण औषधी द्रव्य इन्सर्ट करून विकृत वाताला आपण बाहेर काढतो बस्तीद्वारे. पण एनिमामध्ये फक्त मलनिर्हरणाचं काम केलं जातं. म्हणजे कॉन्स्टिपेशनमध्ये बऱ्याचदा एनिमा दिला जातो, तो फक्त शरीरातील जो संचित झालेला मल आहे तो बाहेर काढण्याचं काम केलं जातं. पण बस्तीमध्ये आपण विकृत वात औषधी द्रव्याद्वारे बाहेर काढण्याचं काम करतो. याचे पण प्रकार आहेत, जानू बस्ती, हृदय बस्ती, कटी बस्ती, वंक्षण बस्ती. पण ते बस्ती आणि हा जो बस्ती विधी आहे हे दोन्हीही फरक आहे. जानू बस्ती, उत्तर बस्ती हे सर्व उपकर्मे आहेत आणि बस्ती हा पंचकर्म आहे. म्हणजेच हे जे बाकीचे बस्ती आहेत त्यांचा पंचकर्मामध्ये समावेश होत नाही.